डाऊन. इथे आल्यानंतर शेक हँड करायचा. रेड साईडला जो मुलगा आहे त्याला पहिली ग्रीप असते, ग्रीप. त्याला काय म्हणतात? ग्रीप. इथे तुम्हाला ही दिसते का राऊंड, याला टच नाही करायचा हातातला, थोडा अंतर पाहिजे. आणि रेडला पहिला चान्स असतो, तर रेडला विचारलं तर ग्रीप, तर रेड सांगेल इनसाइड. त्याने हात कसा केलेला आहे असा, म्हणजे हा हात वरती असणार, हा हात खाली असणार. त्याच्या अपोजिट याला पकडायला लागेल. इथे अंतर पाहिजे, थोडस इथे अंतर पाहिजे, इथे अंतर पाहिजे, म्हणजे आपल्या हाताला हात टच नाही झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या गुडघ्याला हाताचा सपोर्ट नाही घ्यायचा. वॉर्निंग दिली जाते, टच नाही करायचा, वॉर्निंग दिली जाते. त्याच्यानंतर असा इथपर्यंत चालतं, पण असा नाही चालत. असं केल्यानंतर वॉर्निंग मिळते. जो करतो तो, त्याला स्टार्ट म्हटलं जातात, स्टार्ट आणि स्टॉप. सी असं आहे सेंटर. जर समजा हा सारखा सारखा ओढतोय, सांगतोय ना सेंटर, हा सोडत नाही, सांगतोय ना सेंटर सोडत नाही, त्याला क्वेश्चन दिलं जातं. काय दिलं जातंय? क्वेश्चन. 2 क्वेश्चन 1 विन. आउट ऑफ 3 मधलं 1 विन त्याला दिलं जाईल. त्याच्यामध्ये याला सेंटर अँड स्टार्ट, स्टॉप, अप. हा काय झाला? 1 जिंकला. प्रत्येक त्याच्यानंतर त्याला उठवलं जातं 1 सेकंदाचा, कारण मसल्स वगैरे तो थोडं स्ट्रेच करू शकतो. 30 सेकंदाचा अवधी असतो ह्याच्यामध्ये ब्रेक प्रत्येक मॅच मध्ये. ठीक आहे. आता ग्रीप कोणाची आहे? ब्ल्यूची. मागाशी त्याने केला होता. आता ब्ल्यूने काय केलं? पुढे पकडायचं सांगितलं. तो म्हणला मला आतमध्ये पकडायचं आहे. मागाशी पुढे पकडला होता याने आतमध्ये. आता कोणी पकडला याने? जर समजा आतली ग्रीप चांगला आहे तर तो दोन्ही वेळा मी बाहेर पकडू शकतो किंवा दोन्ही वेळा पण आत पकडू शकतो. असं काही रूल्स नाहीये. पण समजा त्याने हात पकडला, एक हा जिंकला आणि एक हा जिंकला. आता काय होतं? टॉस. कोण आत पकडणार, कोण बाहेर पकडणार, म्हणून टॉस केला जातो. आणि टॉस मध्ये जो ज्याच्याकडे टॉस आहे, समजा टॉस त्याच्याकडे गेला तर ह्याला म्हणतात ग्रीप. मग तो पकडेल, पुढे पकडायचा आहे, तो पकडेल आत किंवा बाहेर. एक झालंय. आता तिसऱ्या वेळेस जर जो जिंकल तो जिंकला. असे आउट ऑफ 3 त्याला म्हणतात मास रेसलिंग. मास म्हणजे स्टिक. रशियाच्या भाषेमध्ये मास म्हणतात. 100 वर्ष झालं या खेळाला रशियामध्ये. आत्ता आपल्याकडे कुठेतरी आपण त्याला समजतोय. आता इथे टच झाला, टच झाला, पण कुणाचा टच झाला? त्याचा झाला का ह्याने टच करायला लावला? ते अंपायरने बघायचं आहे, रेफरीने. जर समजा हा करता करता मुद्दामून हात तिकडे घेतला तर ह्याला वॉर्निंग दिली जाईल. हा करता करता हात तिकडे घेतला तर ह्याला वॉर्निंग दिली. म्हणजे रेफरीचं पण काम इथे खूप इम्पॉर्टंट आहे. हा विन झाला. असं हे मास रेसलिंगचा खेळ आहे. आलं लक्षात? आपण सुरू करूया.